सुप्याचा किंग गौरव एमपीडीए खाली स्थानबद्ध. सुपा एमआयडीसीत दहशत माजवणाऱ्या आरोपीला 1 वर्षासाठी नाशिक कारागृहात पाठवलं. सुपा आणि परिसरात स्वतःला सुप्याचा किंग गौरव म्हणून घेत दहशत माजवणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एमपीडीए कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलंय. सुपा एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि स्वतःला सुप्याचा किंग गौरव म्हणणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमपीडीए अंतर्गत 1 वर्षासाठी त्याला नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. सविस्तर बातमी. माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवमने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांनी आरोपी गौरव हरिभाऊ घायाळ राहणार सुपा तालुका पारनेर याच्या विरोधात एमपीडीएचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित आरोपीस 1 वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. आरोपी विरुद्ध दाखल गुन्हे. सदर आरोपी विरुद्ध सुपा व एमआयडीसी पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2018 ते 2026 दरम्यान मारहाण, खंडणी, शासकीय कर्मचाऱ्यांना अडथळा, धमकी, दंगल, शस्त्र बाळगणं आदी विविध गुन्हे. भारतीय दंड संहिता कलम 353, 332, 327, 504, 507, 323, 324, 308 इत्यादी गंभीर कलमांचा समावेश. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमुळे पोलिसांचा इशारा. सुपा व म्हसने फाटा एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांवर यापुढे एमपीडीए तसेच मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला. कारवाईत सहभागी अधिकारी. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री मंगेश नागरगोजे परिमंडळ, पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शिवले तसेच सुपा पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. सुपा एमआयडीसी परिसरात दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा धाक बसलाय. गुन्हेगारी प्रवृत्तीने आळा बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर, सुपा.